कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जर प्रत्येकाला विचारलं की दुसरीतल्या स्वभावातलं अमुक एक गोष्ट घेईन तर काय कुठली घ्याल, तुम्ही काय घ्याल? तर मग मी म्हणेन की संगीता मिस जे आहेत आमच्या, तर त्यांच्याकडून एक गोष्ट की कॉन्फिडन्स त्यांचा, की तो मला खूप आवडतो, की त्यांचं जे बिनधास्तपणा आहे तर तो मला आवडतो आणि तो मला घ्यावासा वाटतो। हां, तुम्ही? मला हिचं एन्जॉय करणं, सेल्फी काढणे, फोटो खूप काढणे ते घ्यावंच वाटतं, कारण मी खूप त्यात कमी आहे। त्यांचे ते घ्यावंसं वाटतं मला। तो मोकळेपणा एन्जॉय करणं। तुम्हाला? सेम, प्रणिताचा दिलखुलासपणा, एन्जॉय करणं लाईफ, आणि प्रत्येक गोष्टीत एन्जॉयमेंट कशी शोधायची आणि हसमुख कसं राहायचं हे शोधते। खूप सेमच, आता ह्या ज्या म्हणतात तसंच कॉन्फिडन्स घ्यायचा, प्रणिताचा आपला एन्जॉयमेंट, सेल्फी, बिंदास राहणे, हा मला म्हणजे आवडतो त्यांचा स्वभाव। हिनाचं सुद्धा म्हणजे कसं आहे, फ्रँकली असते, बोलते, सगळं मनमोकळं, पण तिचं कसं पंजाबी मराठी मिक्स असल्यामुळे, हिंदी मराठी मिक्स, त्यामुळे फुल कॉमेडी असं। तुम्ही काय घ्या? मी रुपाली मिस कडून ते मॅनेज खूप चांगलं करतात, ॲज अन सिनियरिटी ते खूप छान आहेत मॅनेज करण्यासाठी, तर भरपूर शिकायला मिळतं आम्हाला की स्टुडंट्सना नवीन टेक्निक्सनी कसं हँडल करायचं, लाईक, आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत, आणि लाईक घरी पण ते चांगलं व्यवस्थित मॅनेज करतात, चांगले किस्से सांगतात, लाईक आवडतात। तुम्ही? मला रुपाली टीचरांचा शांत स्वभाव आवडतो आणि शुभ्रा टीचरांचा बिनधास्तपणा, म्हणजे त्या पटकन बोलून जातात, त्या अशा म्हणजे मनात काही ठेवत नाही, जे काय असेल ते क्लिअर, म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोलताना विचार करतो बोलू का नको असं, तर तसं नाही, त्यांचा स्वभाव बिनधास्त। त्या बोलल्यावर विचार करतात काल मी का बोलले। बघा ना, आता तुम्ही एकमेकींबद्दल इतकं एकमेकींना ओळखायला लागलेल्या आहात, तुमच्या किती वर्ष झाली असेल मैत्रीला? तरी 4 वर्ष। कुणी स्वभावातला बदल केला पाहिजे असं वाटतं? एक बदल करायचा असेल, एकच नाव सांगायचं असेल तर स्वभाव? सगळ्यांनी तुमच्याचकडे बघितलं, सगळ्यांच्या नजरा तुमच्याचकडे होत्या का हो? एक कॉमन रिझन आहे, काय सांगा? ऍक्च्युली त्या सुपरवायझर आहेत, बॉसी आणि आम्ही टीचर्स आहोत, त्यामुळे थोडं बॉस। बरं, म्हणजे कदाचित आत्ता समजा हा एपिसोड तुम्हाला बसवून शाळेतल्या सगळ्यांना घेऊन एकत्र जर केला असता तरी सगळ्यांनी त्यांच्याचकडे बघितलं। तुमच्या 6 जणीत कधी अबोला झालाय? मला प्रॉक्झिकी नाही। बोला 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 बोला, सोडू नका, बोला, सांगा। स्कूलमध्ये जर कोणी लिव्हर असले की नाही, जास्त करून मला त्या प्रॉक्झिकी रेट टाकतात। मला प्रेयर सांगतात, माझा आवाज छान आहे म्हणून प्रेयर वगैरे सांगतात मला। प्रेयर म्हणायला? हो, येस। बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला कराल? मी नाराज होणं किंवा राग करणं कमी करेन। हे कमी करा। तुम्ही? मी थोडंसं बोलायला शिकलं पाहिजे असं वाटतंय, माझा शांत, खूपच स्वभाव शांत आहे। काही लोक फायदा घेतात असंही वाटतं मला। काही म्हणजे कोण कोण? काही त्यामुळे थोडंसं बोललं पाहिजे असं वाटतं मला। अग्रेसिव्हनेस तोच थोडा कमी करायचा आहे, की पटकन जो राग येतो तो कमी। तुम्हाला येतो? घरी येतो। घरी येतो म्हणजे टेलिफोन बूथ वर होता तेव्हा नव्हता राग, आता एकदम एवढा का राग वाढलाय टेलिफोन बूथच्या बाहेर आल्यावर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।